श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी. श्रीमद भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या उपक्रमामध्ये आपण भगवद्गीतेच्या अध्यायाच्या श्लोकांचं क्रमवार अर्थचिंतन मांडत असतो. आता आपला 4था अध्याय सुरू आहे आणि या अध्यायात आत्तापर्यंत आपण काय बघितलं तर भगवंत म्हणाले की निष्काम कर्मयोग हा अत्यंत पुरातन आहे, अत्यंत उत्तम रहस्य असलेला हा कर्मयोग मी तुला आता सांगितला. हा कर्मयोग मी पूर्वी सूर्याला सांगितला आणि तिथून ती परंपरा जी काय आहे ती आपण बघितली. पण आता तो काही कारणाने काही काळ गेल्यानंतर तो खंडित झाला आणि म्हणून मी आता पुन्हा एकदा तो तुला सांगतो, कारण तू माझा भक्त पण आहेस आणि तू माझा सखा पण आहेस. आणि असं म्हटल्यानंतर सामान्य बुद्धीला जो प्रश्न पडतो तो प्रश्न अर्जुनाला पडला की मला कर्मयोग आत्ता सांगितलास कृष्णा, तू सांगितलास हे ठीक आहे, पण तू सूर्याला सांगितलास हे मला पटत नाही, तर ते मला सांग. आणि म्हणून भगवंतांनी आपल्या जन्माचं आणि कर्माचं दिव्य रहस्य सांगायला सुरुवात केली. आणि ते रहस्य जाणून घेण्यासाठी आपण काही संकल्पना स्पष्ट करून घेतल्या आधी, की भगवद्गीतेचे श्लोक आपल्याला वाचताना किंवा त्याचा अर्थ लावताना त्याचे 3 स्टँड पॉईंट असणार आहेत असं आपण बघितलं. कुठले 3 स्टँड पॉईंट तर निर्गुण निराकार परब्रह्म, सगुण निराकार ईश्वर आणि सगुण साकार अवतार. ह्या 3 वेगवेगळ्या स्टँड पॉईंटवरून किंवा ह्या 3 वेगवेगळ्या केंद्रातून श्लोक येताना आपल्याला दिसतात. कुठला श्लोक कुठल्या केंद्रातून म्हटला गेलेला आहे ते पाहिल्याशिवाय आपल्याला त्या श्लोकाचा योग्य अर्थ लावता येत नाही. म्हणून आपण ते 3 स्टँड पॉईंट समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अत्यंत प्रसिद्ध असलेले श्लोक 4थ्या अध्यायात येतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत आणि परित्राणाय साधूनां. तर हे 2 श्लोक आपण प्रवृत्तीलक्षण धर्म आणि निवृत्तीलक्षण धर्म याच्या आधाराने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मग 9व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले जन्मकर्मचे मे दिव्यमेव यो वेत्ति तत्वतः. म्हणजे माझं जन्म आणि कर्म हे दिव्य आहे हे जो कोण जाणून घेईल त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. त्याला पुन्हा जन्म मिळणार नाही, तो पुनर्जन्म किंवा जन्म मृत्यूच्या चक्रातून तो बाहेर पडेल असं भगवंता म्हणाले. मग जन्माचं रहस्य काय आहे हे आपण त्या 3 स्टँड पॉईंटवरून किंवा प्रवृत्ती लक्षण धर्मावरून थोडंसं बघण्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मग कर्माचं रहस्य काय आहे ते आपलं अजून बघायचं राहिलेलं आहे. त्याची सुरुवात आजच्या श्लोकामध्ये होणार आहे. सुरुवात होईल कारण खूप वास्ट विषय आहे तो. सुरुवात आजच्या भागामध्ये त्याची होईल कर्माचं रहस्य जाणून घेण्याची. जन्माचं रहस्य जाणण्याचा आपण थोडाफार मागच्या 1-2 भागामध्ये प्रयत्न केला. मग भगवंत म्हणाले की माझ्या जन्माचं आणि कर्माचं रहस्य जाणून घेतल्यानंतर जन्म मृत्यूच्या चक्रातून तुझी सुटका होईल. पण मग ते जन्माचं आणि मृत्यूचं जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी जे रहस्य तुला जाणून घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी तू काय करायला पाहिजे तेही भगवंतांनी सांगितलं. तर काय करायला पाहिजे? वीतराग भयक्रोधा मन्मया मामुपाश्रितः. मन्मया म्हणजे काय? भगवंताच्या सतत चिंतनामध्ये कसं राहायचं हे आपण सविस्तर हा शब्द उलगडण्याचा प्रयत्न केला. माम उपाश्रितः म्हणजे भगवंत, माम इथे भगवंत स्वतःसाठी म्हणतात. माम उपाश्रित म्हणजे
भगवंतावर आश्रित होऊन राहणे. मनमया म्हणजे भगवंताचा सतत विचार चालू असणे, मनामध्ये सतत भगवंताचं अनुसंधान आपलं चालू असणे, ह्याला म्हणायचं मनमया. आणि मग जो मनमया होतो आणि मामुप्यश्रिता होतो, भगवंत म्हणतात, त्याच्या स्वाभाविकच स्वभावात काय फरक पडतो तर वीतराग भयक्रोधा. त्याला राग, भय आणि क्रोध हे सोडून जातात. स्वाभाविकच तो भगवत चिंतनामध्ये असल्यामुळे राग, द्वेष, भय, क्रोध हे सगळं हे विकार त्याला सोडून जातात. आणि ज्यांनी असं केलं, जे माझ्या आश्रयाला येऊन राहिले, ज्यांनी सतत माझं अनुसंधान ठेवलं, ज्यांच्यामधून हे विकार नाहीसे झाले, असे अनेक बहवो ज्ञानतपसा, असे अनेक ज्ञानतपस्वी पूता शुद्ध होऊन मद्भावम आगता, माझ्याच भावाला येऊन मिळाले, म्हणजेच मला येऊन मिळाले. इथे ज्ञानतपसा ह्या शब्दाबद्दल पण आपण सविस्तर बोलण्याचा प्रयत्न केला होता. ज्ञानतप म्हणजे काय की आपण खूप ठिकाणी ऐकत असतो, वाचत असतो, पण ते आपल्या आचरणात उतरत नाही. ते उतरण्यासाठी जे करायचं ना त्याला ज्ञानतप म्हणायचं. म्हणजे अगदी सोपं उदाहरण की काल माझ्या मुलाने मला असं सांगितलं की आई मला कॉफी करून दे, म्हणून मी त्याला कॉफी करून दिली. त्यांनी एक घोट कॉफीचा घेतला आणि म्हणाला, आई कॉफी खूपच कडू लागते, साखर घातली नाहीस का? मी म्हटलं, अरे साखर घातली आहे, पण कॉफी हलवायची राहिली आहे, तेवढी कॉफी तू चमच्याने हलवून घे, म्हणजे ती गोड होईल. मग त्यांनी ती कॉफी मिक्स केली व्यवस्थित आणि मग कॉफीच्या प्रत्येक थेंबामध्ये गोडवा आला आणि कॉफी सगळी आंतरबाह्य गोड झाली. तसं आपण अनेक ठिकाणाहून ऐकत असतो, बघत असतो, वाचत असतो, वेगवेगळ्या कीर्तन प्रवचनांना जात असतो, चांगले विचार ऐकण्याचा आपण सतत प्रयत्न करत असतो. पण हे सगळं ऐकलेलं, वाचलेलं, बघितलेलं एका कोपऱ्यात कुठेतरी मनाच्या पडून राहतं. ते आपल्या स्वभावामध्ये उतरायला पाहिजे, ते आपल्यामध्ये संपूर्ण अंतर्बाह्य झिरपून जायला पाहिजे, तेव्हा त्याचं ज्ञानाचं तप होईल. नाहीतर अन्यथा ज्ञान आहे, साखर आहे, पण कॉफी मात्र कडूच राहिली. तसं आपल्याकडं ऐकलेलं पुष्कळ आहे, पण स्वभाव मात्र कडूच राहिला. त्या स्वभावात गोडवा कधी येईल, जेव्हा ते ज्ञानामृताचे कण सगळे आपल्यामध्ये भिनतील, झिरपतील. त्याच्यासाठी काय करायला लागतं तर त्याला म्हणायचं ज्ञानतप. सतत चिंतन मनन करून ते आपल्यामध्ये उतरवणे म्हणजे ज्ञानाचं तप करणे. अखंड त्या ज्ञानाच्या सहवासामध्ये राहणे, अखंड त्या चिंतनामध्ये राहणे, स्वतःचं अवलोकन करत राहणे, स्वतःच्या चुका फिल्टर करत राहणे, स्वतःला अपग्रेड करत राहणे, सतत अगदी भिंग घेऊन स्वतःच्या प्रत्येक वागण्या बोलण्याकडे अगदी बारीक लक्ष ठेवणे. आपल्याला बाकीच्यांच्या वागण्यातला जरा फरक झालेला लगेच कळतो बघा, पण स्वतःच्या वागण्यातला फरक आपल्याला कळत नाही. स्वतःच्या वागण्याच्या मागचा स्वार्थ आपल्याला कळत नाही, स्वतःच्या वागण्याच्या मागचा मत्सर आपल्याला कळत नाही. तो अगदी बारकाईने बघायचा. दुसऱ्याचं बघून आपल्याला काहीच फायदा होत नाही, झालं तर नुकसानच होतं. पण स्वतःचं अवलोकन अगदी बारकाईने करायचं आणि जे दोष आपल्याला लक्षात येतील त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करायचा. आणि जे काही ज्ञान आपल्याला परमेश्वर कृपेने प्राप्त झालेलं आहे, जे काही आपण ऐकलेलं आहे, त्या बरहुकूम वागण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ज्ञानतप करणे. मग असं ज्ञानतप ज्यांनी केलं असे अनेक आहेत, असे अनेक ज्ञानतपस्वी मला येऊन मिळालेले आहेत. तेव्हा तू सुद्धा ह्याच पद्धतीने जाण्याचा प्रयत्न कर, असं भगवंतांनी 10व्या श्लोकामध्ये सांगितलं. आणि मग 11व्या आणि 12व्या श्लोकामध्ये वेगवेगळ्या देवतांची भक्ती करणे किंवा सकाम उपासना करणे आणि त्या देवतांकडून आपल्या कामना पूर्ण करून घेणे, व्यवहारात आपल्या प्रगतीसाठी काही करणे, ह्या पद्धतीने 11वा आणि 12वा श्लोक आलेला आहे. त्यावरही आपण थोडं चिंतन मांडलं. आणि मग 13व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, चातुर्वर्ण्यम मया सृष्टं गुणकर्म विभागशः. 4 वर्णांची मी निर्मिती केली. आणि ती कशी केली?
गुण आणि कर्माच्या साह्याने केली. गुण आणि कर्माचे विभाग पाडले आणि 4 वर्णांची निर्मिती मी केली. हाही भाग आपला अगदी सविस्तर बघून झालेला आहे. आपण शाळेतल्या शिक्षकांचं उदाहरण घेऊन बघितलं की कर्म सगळ्यांचं ब्राह्मण आहे, पण वर्ण सगळ्यांचा वेगवेगळा असेल तर तो मनुष्य कसा वागतो हे आपण बघितलं. म्हणजे ब्राह्मण वर्ण आणि ब्राह्मण कर्म तर तो मुलांनाही शिकवेल आणि स्वतःच्या PhDचाही अभ्यास करेल. क्षत्रिय वर्णाचा शिक्षक जो असेल तो HOD होण्याचा, प्रिन्सिपल होण्याचा प्रयत्न करेल. वैश्य असेल तो कोचिंग क्लासेसबरोबर टायअप करण्याचा प्रयत्न करेल. आणि शूद्र वर्णाचा असेल तो दिलेलं टार्गेट पूर्ण करायचा एवढाच प्रयत्न करेल. आता हे जे 4ही प्रकारचे शिक्षक आहेत ना, हे 4ही प्रकारचे शिक्षक आवश्यक आहेत. ह्याच्यातला कुठलाही कमी झाला तर चालणार नाही आहे. म्हणजे दिलेलं टार्गेट पूर्ण करणारे शिक्षक पण अत्यंत आवश्यक आहेत, नाही तर सिलेबस मागे पडेल, मुलांचं नुकसान होईल. लीडरशिप घेऊन एक हाती निर्णय घेण्यासाठी, सुरक्षा व्यवस्था बघण्यासाठी सुद्धा क्षत्रिय वर्णाच्या शिक्षकाची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज ठरवण्यासाठी इंटेलेक्च्युअल लोकांची ब्राह्मण वर्णाची आवश्यकता आहे. आणि कुठलीही गोष्ट जर एकसारखीच राहून गेली तर ती कालांतराने म्हणजे त्याच्यात एखाद्या गोष्टीमध्ये जर वाढ होत नसेल तर कालांतराने त्याच्यात झीज नक्की आहे. म्हणून आपल्या शाळेचे ब्रांचेस वाढाव्यात, टायअप्स कराव्यात, असं वैश्यवर्णाच्या व्यक्तींनी करणंसुद्धा गरजेचं आहे. म्हणजे हे सगळ्याची आवश्यकता आहे. आणि असं समाजामधल्या प्रत्येक संस्थेमध्ये ह्या 4ही वर्णांची आवश्यकता आहे. कुठलीही संस्था घ्या, कुठलाही उद्योग घ्या, अगदी सोसायटीचा कारभार असू द्या किंवा एखादं देऊळ सांभाळायचा कारभार असू द्या किंवा एखादा मोठा उद्योगधंदा असू द्या, ह्या प्रत्येक ठिकाणी ती व्यवस्था उत्तमपणे पार पाडण्यासाठी सगळ्या वर्णांच्या लोकांची आवश्यकता असते. आणि म्हणून हे सगळे वर्ण कोणी कमी आणि कोणी जास्त असं हे नंतर केलं गेलेलं आहे असं काही नाही. जातीवाचक हा श्लोक नाही. हा श्लोक गुण आणि कर्माच्या आधाराने केलेला आहे. म्हणजे एखाद्या उद्योगधंद्यामध्ये चांगल्या चांगल्या स्ट्रॅटेजीज ठरवण्यासाठी इंटेलेक्च्युअल लोकांची आवश्यकता आहे. म्हणजे उद्योगधंदा काय झाला तसा बघितला तर तो वैश्य वर्णाखाली येईल. पण वैश्य वर्णामध्ये वैश्य कर्म करणारा एखादा ब्राह्मण वृत्तीचा असायला हवा जो उद्योगधंद्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकेल. एखादा क्षत्रिय असायला हवा जो वेगवेगळ्या कंपनीच्या कॉन्फरन्सेस होतात तिथे लीडरशिप आपल्या कंपनीची करून तिथपर्यंत नेऊन धडाडीने आपल्या कंपनीला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू शकेल. त्याच्यानंतर सेल्समध्ये किंवा मार्केटिंगमध्ये काम करण्यासाठी वैश्य वृत्तीची लोकं हवेत. वर्णाला आपण वृत्तीसुद्धा खरं तर म्हणू शकतो. जो स्वभाव असतो ना ते उपजत येतं ना आपल्यामध्ये, त्या गुणांचा प्रभाव असतो तो, म्हणून त्याला आपण वृत्तीसुद्धा म्हणू शकतो. मग वैश्य वृत्तीचा जो मनुष्य आहे तो सेल्स चांगलं करेल, मार्केटिंग चांगलं करेल. आणि शूद्र वृत्तीचा जो व्यक्ती आहे तो फ्लोअरवर काम करायला आपल्याला पाहिजेच ना, की इतक्या तासामध्ये, इतक्या तासाच्या ह्या शिफ्टमध्ये इतकं प्रोडक्शन झालं पाहिजे, हे करणारासुद्धा माणूस हवा. तेव्हा हा सगळा उद्योग उत्तम चालणार आहे. आणि म्हणून सगळ्या व्यवसायामध्ये, सगळ्या संस्थेमध्ये, सगळ्या जिथे जिथे तुम्हाला एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे तिथल्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला सगळ्या वर्णांची आवश्यकता आहे. आणि म्हणून जेव्हा समाजाला एखाद्या पुरुषाची आपण उपमा देतो की एक मनुष्य देह जेव्हा आपण डोळ्यासमोर आणला आणि हा समाज आहे असं प्रतिकात्मकरित्या जर आपण बघितलं तर समाजपुरुषाचा डोक्याकडचा भाग आहे त्याला ब्राह्मण म्हणायचा, कारण सगळी बुद्धीची कामं तिथं होतात. समाजपुरुषाचे जे हात आहेत त्याला क्षत्रिय म्हटलं जातं. समाजपुरुषाचं जे उदर आहे त्याला वैश्य म्हटलं जातं. आणि समाजपुरुषाचे जे पाय आहेत त्याला शूद्र म्हटलं जातं. म्हणजे
उत्तम निर्णय घेणारे सुद्धा लोक समाजात असायला हवे, व्यवस्था संरक्षण बघणारे सुद्धा, नेतृत्व करणारे सुद्धा लोक समाजामध्ये असायला हवे. सगळ्या समाजाला पैशाचं चलनवलन करून उदरभरणाची सोय करून देण्यासाठी वैश्य लोकांची आवश्यकता आहे. आणि ह्या तिन्ही वर्णांना बिनबोभाटपणे ते सांगतील तसं काम करून त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शूद्र लोकांची मदत हवीच आहे. अन्यथा काम कोण करणार? तुमच्या डोक्यात कल्पना आहेत पण त्या एक्झिक्यूट कोण करणार? एक्झिक्युशनसाठी तुम्हाला शूद्रांची आवश्यकता आहे. म्हणून हा समाज पुरुष ह्या चारही वर्णांवर आधारित आहे. आणि जर प्रत्येक वर्ण आपलं काम उत्तम पद्धतीने करत असेल तर समाजाची घडी व्यवस्थित बसलेली असते. आणि म्हणून हे चारही वर्ण खूप महत्त्वाचे आहेत. असा भाग 13व्या श्लोकामध्ये आला. इथपर्यंत आपण बघितलं. तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम् ही दुसरी ओळ आपली बघायची राहिलेली आहे. ती आजच्या श्लोकाच्या आधाराने आपण आजचे श्लोक जेव्हा आपण चिंतनात घेऊ तेव्हा त्याचाही उल्लेख आपल्याला करता येणार आहे तिथे. आधी आपण आजचे श्लोक जे आहेत ते म्हणूयात नेहमीप्रमाणे आणि मग त्याच्या अर्थचिंतनाकडे जाऊयात. आजचे श्लोक असे आहेत. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मायोभिजानाति कर्मभिर्न स बध्यते एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात् कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. 14व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा. मला कर्म लिप्त करत नाही आणि मला कर्मफलाची इच्छा नाही. स्पृहा म्हणजे इच्छा नाही. न मांग मला नाही लिंपत. काय? न मांग कर्माणि लिंपन्ति कर्म मला लिप्त करू शकत नाही. आता कर्म लिप्त करू शकत नाही म्हणजे काय? साधारणपणे आपण असा विचार करू की कर्म करताना, कुठलंही कर्म करत असताना आपल्यामध्ये किती प्रकारचे वेगवेगळे विचार सुरू असतात, किती वेगवेगळ्या भावना सुरू असतात. कुठलंही कर्म करताना कधी ताण असतो, कधी चिंता असते, कधी काळजी असते, कधी भीती असते, कधी अनइझीनेस असतो, कधी कंटाळा असतो, कधी अनिच्छा असते. म्हणजे मला नाही करायचं आहे काम हे, पण तरी आता करावं लागतं आहे असं होतं की नाही बऱ्याचदा. किंवा एखादं काम करताना अरे मला नीट जमेल की नाही ही काळजी असते की नाही. किंवा अरे हे जर नीट नाही झालं तर ते खूप रागावतील मला ही भीती असते की नाही. तर कर्म करताना ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आपल्यामध्ये असतात. आणि म्हणून ह्या भावना जेव्हा कर्म करताना असतात तेव्हा कर्मफलाबद्दल पण आपण साशंक असतो. किंवा कर्मफलासाठी आपले काही ठोकताळे ठरलेले असतात की मला अशा अशा पद्धतीने कर्मफल मिळालं पाहिजे असं आपलं असतं. म्हणजे मला आवडत नसताना मी ह्यांच्यासाठी एवढा स्वयंपाक केला, मला कंटाळा आलेला असताना मी ह्यांच्यासाठी स्वयंपाक केला, निदान ह्यांनी छान झाले म्हणावा, मग कर्मफल अपेक्षा आली तिथे. किंवा मी खूप कष्ट करून एखादं काम केलं आहे आणि त्याच्या मोबदल्यात ना मला पैसा मिळाला, ना प्रतिष्ठा मिळाली, ना मला कौतुक मिळालं, तर मला असं वाटतं माझं सगळं केलेलं काम वाया गेलं. कारण मी काम केलंच मुळी होतं की ह्याच्यापैकी मला काहीतरी मिळावं. म्हणजे आपण जे काही काम करतो त्या कामाच्या मोबदल्यात आपल्याला मान, मरातब, पैसा, प्रतिष्ठा, नावलौकिक, प्रमोशन हे काही ना काही हवं असतं. कुठलंही कर्म घ्या, प्रत्येक कर्माचं आपल्याला आधीच ठरलेलं असतं की आपण हे कर्म का करायचं आहे, कारण हे कर्म केल्यानंतर ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस असे असे येणार आहेत म्हणून मी हे कर्म करणार आहे.
म्हणून आपल्याला मागे मला वाटतं मी हे बोलले होते की आपल्याकडच्या सगळ्या उपासना ज्या आहेत ना त्या बघा, प्रत्येक उपासनेमध्ये त्याच्या शेवटच्या 2 श्लोकामध्ये फलश्रुती येते. आपण बघतो फलश्रुती वाचतो आधी, हां ओके मग मला हे हवं आहे, मग मी आता हे स्तोत्र वाचतो. म्हणजे ते स्तोत्र वाचायचं की नाही वाचायचं हे कशावरून ठरतं? फलश्रुतीवरनं ठरतं. म्हणजे आपलं कर्म हे कर्मफलासाठी आहे. प्रत्येक गोष्ट म्हणजे एखाद्याला जर सांगितलं की बाबा तू लग्न करू नकोस, तुला लग्न केल्यानंतर अजिबात कौटुंबिक सुख नाही आहे, मनस्ताप आहे, आर्थिक शारीरिक मानसिक तुझं नुकसान आहे, तुला काही लग्न लाभणार नाही, असं जर कोणी आधी सांगितलं तर तो मनुष्य लग्न करायला जाणार नाही. कारण लग्नच मुळात मनुष्य ह्याच्यासाठी करत असतो की ह्याच्यानंतर माझं लाईफ सेट आहे, मला छान कौटुंबिक आयुष्य मिळणार आहे, मला संतान सुख मिळणार आहे, मला एक समाजामध्ये एक चांगलं स्थान मिळणार आहे. कारण लग्न करून व्यवस्थित समाज व्यवस्था चालवणाऱ्या लोकांनाच समाजामध्ये मान मिळतो, लिव्हिनवाल्यांना मिळत नाही. मग लग्न का करतो आपण? तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत, माहिती असतं. आपला मुलं होतील, ती आपल्या वार्धक्याची काठी होतील, ह्या सगळ्या कर्मफलासाठी मनुष्य कर्म करतो. ह्याच्यातलं काहीही मिळणार नाही असं जर सांगितलं तर कोणीही लग्न करायला जाणार नाही. मग प्रत्येक गोष्ट मनुष्य कर्मफलासाठी करतो. म्हणून माणूस कर्मामध्ये पण लिप्त आहे. कर्म करतानासुद्धा त्याला ताण तणाव भीती काळजी आहे आणि कर्म करून झाल्यानंतर कर्मफलामध्ये सुद्धा तो लिप्त आहे. आणि अजून काही कर्म अशी असतात की कर्म करताना कठीण वाटतात, पण त्याचं कर्मफल चांगलं येईल हे आपल्याला माहिती असतं, म्हणून आपण ती कर्म करतो. म्हणजे एखाद्या मुलाला बॉडी बिल्डिंग करायचं आहे, मग तो कठीण असलेलं वर्कआउट करेल. ते करताना त्याला त्रास होतो आहे, पण त्याला कर्मफल ते पाहिजे. माझी बॉडी व्यवस्थित झाली पाहिजे, मला 6 पॅक ॲब्स आले पाहिजेत. मग त्या कर्मफलासाठी तो कठीण कर्म करतो. किंवा कधी कधी असं होतं की कर्म करतानाच फार आनंद मिळतो आपल्याला, कर्मच फार सुखाचं असतं. उदाहरणार्थ एखाद्या डायबेटिक माणसाला गोड खाऊ नको असं सांगितलेलं असतं, पण त्याच्या आवडीचा गोड पदार्थ समोर आल्यानंतर त्याला ते कंट्रोल होत नाही. ते खाताना त्याला फार आनंद वाटतो, पण नंतर कर्मफलाची काळजी वाटायला लागते की आता ह्यावेळेस रिपोर्ट मात्र चांगला शूट होणार आहे माझा. म्हणजे काही कर्म कठीण असतात तरी आपण करतो, कारण कर्मफल आपल्याला अपेक्षित आहे असं येईल असं आपली धारणा असते, म्हणून आपण करतो. आणि काही कर्म करताना खूप सोपं वाटतं, खूप आनंद मिळतो, खूप प्लेजरेबल असतं, म्हणून आपण ते करतो. पण त्याचं कर्मफल तसं येऊ नये ह्याची धास्ती पण असते. म्हणजे सामान्य मनुष्य सततच कर्मामध्ये आणि कर्मफलामध्ये लिप्त असतो, सततच. पण भगवंत म्हणाले नमां कर्माणि लिंपंती नमे कर्मफले स्पृहा. कुठल्याही कर्मामध्ये मी लिप्त होत नाही आणि म्हणून कुठल्याही कर्मफलाची आशा मला नाही. आता हे कसं भगवंत असं कसं म्हणतात की ते कुठल्याही कर्मामध्ये लिप्त होत नाहीत? म्हणजे काय? एक छोटीशी गोष्ट आपण बघूयात की एकदा काय झालं, यमुनेच्या पैलतीरावर दुर्वास मुनी आल्याची वार्ता कृष्णांपर्यंत येऊन पोचली. आणि कृष्णांनी सांगितलं की खूप थोर ऋषी आहेत दुर्वास, तर त्यांच्या भोजनाची व्यवस्था आपल्याकडून झाली पाहिजे. तेव्हा रुक्मिणी तू असं कर, तू भोजनाची सिद्धता कर सगळी, आणि तू स्वतः जातीने तिथे जाऊन त्यांची सगळी व्यवस्था बघ, त्यांना जेवायला वाढ, त्यांची सेवा कर. हे तू स्वतः कर. राज्याची राणी म्हणून तुझं ते कर्तव्य आहे. आपल्या राज्यामध्ये आलेल्या सगळ्या ऋषीमुनींची सेवा आपल्याकडून व्हायला पाहिजे. रुक्मिणी म्हणाली ठीक आहे करते. आणि म्हणून सगळी सिद्धता केली रुक्मिणी मातेनी सगळी सिद्धता केली. सगळं जेवणाचं व्यवस्थित भोजनाची सामग्री छान तयार करून घेतली आणि आता यमुनेच्या दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी आली. बघते तर यमुनेला पूर आलेला. पलीकडे जावं कसं? आणि म्हणून ती पुन्हा कृष्णाकडे आली आणि कृष्णांना असं सांगितलं की
स्वामी तुम्ही मला पलीकडे जायला सांगितलं खरं, पण यमुनेला पूर आलाय, मी जाऊ कशी? तर तेव्हा भगवंत रुक्मिणी मातेला असं म्हणतात की यमुनेच्या काठी जा आणि यमुनेला हात जोडून विनंती कर की जो आजन्म ब्रह्मचारी आहे त्याची अशी विनंती आहे की हे यमुना माते तू मला जायला जागा दे. आणि त्याप्रमाणे रुक्मिणी माता यमुनेच्या काठावर आली, तशी प्रार्थना केली, यमुना दुभंगली, मातेला जागा झाली आणि रुक्मिणी माता नदीच्या पलीकडे गेली. तिथे गेली, दुर्वास मुनींची सेवा केली, त्यांची पाद्यपूजा केली, त्यांना जेवायला वाढलं, त्यांच्या सगळ्या शिष्यांचं भोजन झालं, दुर्वासांचं भोजन झालं आणि आता पुन्हा यायचं. तर तेव्हा रुक्मिणी मातेने सांगितलं की मी येताना आले खरी, पण आता मी परत जाऊ कशी? आता पुन्हा यमुना दुथडी भरून व्हायला लागली आहे, आता मी पुन्हा जाऊ कशी महाराज पलीकडे? तर तेव्हा दुर्वासांनी असं सांगितलं की यमुनेच्या काठावर जा, हात जोड आणि नमस्कार करून तिला असं सांग की जो आजन्म उपवासी आहे त्याने तुला मला जागा देण्याची विनंती केलेली आहे, तेव्हा यमुने माते मला जायला जागा दे. तिने तशी प्रार्थना केली, यमुना पुन्हा दुभंगली, रुक्मिणी माता पुन्हा आपल्या जागेवर आली. तिथे आल्यानंतर कृष्णांना तिने विचारलं की हे कसं? ब्रह्मचारी तुम्ही आहात असं सांगितलं आणि यमुनेने जागा दिली, आणि दुर्वासांनी सांगितलं आजन्म उपवासी आहे म्हणून. अहो मी स्वतः त्यांना जेवायला वाढलं, जेवलेला हात धुवून वाळला सुद्धा नव्हता त्यांचा, तोपर्यंत ते असं म्हणतात की मी आजन्म उपवासी आहे. म्हणजे तुम्ही ब्रह्मचर्याची शपथ घेऊन सांगता, त्या आजन्म उपवासी असण्याची शपथ घेऊन सांगता, हे कसं? कारण ते जेवलेलं मी बघितले आणि तुम्ही ब्रह्मचारी आहे हे तुम्ही मला सांगून काय उपयोग? तुमचा हा एवढा सगळा प्रपंच आहे, 16,108 बायका, मुलं, नातवंड, तुम्ही ब्रह्मचारी कसे आणि ते उपवासी कसे? तेव्हा भगवंत असं म्हणाले की तुला हा देह प्रपंचामध्ये असलेला दिसतोय, तुला तो देह जेवलेला दिसतोय, पण मी ब्रह्मचारी आहे किंवा दुर्वास मुनी जे म्हणतात की मी उपवासी आहे, ते आम्ही स्वरूप स्थितीमधून बोलतो. स्वरूप काय आहे, मूळ स्वरूप काय आहे प्रत्येकाचं? तर परब्रह्म. परब्रह्म म्हणा, ब्रह्म म्हणा, आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, सद्वस्तू म्हणा, एकच आहे. तर त्या केंद्रातून भगवंत बोलतात की मी ब्रह्मचारी आहे. मग तिथे आपण असं बघू शकतो की हा जो देह आहे हा प्राकृतिक आहे. प्रकृतीच्या देहाने प्रकृतीमध्ये वेगवेगळी कार्य होत राहतात, पण अनुसंधान सतत स्वरूपाचं आहे. म्हणजे प्रकृतीमध्ये आपण निष्काम कर्मयोगाच्या वेळेस हे बोललो आहे की कर्म होतात प्रकृतीसाठी आणि योग साधला जातो परमात्म्याशी, तेव्हा कर्मयोग म्हटलं जातं. कर्मयोग म्हणजे काय? नुसतं काम करणे म्हणजे कर्मयोग नव्हे. प्रकृतीच्या देह मन बुद्धीद्वारे प्रकृतीमध्ये कार्य करणे आणि अनुसंधानाने स्वतः स्वरूपस्थितीमध्ये असणे, हा कर्म आणि हा योग, ह्याला म्हणायचं कर्मयोग. म्हणजे आतून योगी आहेत ना आपण, भगवंतांना काय म्हणतो? योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतो. त्यांचा योग सतत स्वरूपाशी जोडलेला आहे, पण ह्या देहाने मात्र ते सतत कार्यरत आहेत. अशाच अर्थाचं एक आशा भोसलेंचं छान गाणं आहे, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. त्याच्यात दुसऱ्या कडव्यामध्ये हा अर्थ येतो. त्याच्यात दुसरं कडवं काय त्याचं की जन्म जन्मांचा हा योगी, संसारी अनंत भोगी. जन्म जन्मांचा हा योगी, संसारी अनंत भोगी. विरागी की म्हणू भोगी, विरागी की म्हणू भोगी. शैलसुता संगे गंगा, शैलसुता संगे गंगा.
मस्तकी वाहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. जन्मजन्मांचा हा योगी संसारी अनंत भोगी असे भगवंत. हे गाणं भगवान शंकरांबद्दल लिहिले, पण हे इथे अगदी तंतोतंत लागू होते. जन्मजन्मांचा हा योगी संसारी अनंत भोगी, विरागी की म्हणू भोगी. ह्याला विरक्त म्हणावं की ह्याला भोगी म्हणावं, कारण भोग देहानी चालू आहेत, पण आतून पूर्ण वैराग्य, संपूर्ण वैराग्य. आणि म्हणून जेव्हा भगवंत म्हणतात की मला कर्म लिप्त करत नाही, मला कर्मफलाची स्पृहा नाही, तेव्हा ते निर्गुण निराकार परब्रह्म ह्या केंद्रातून बोलतात. पण आपल्याला समोर तो देह दिसतो आणि आपण आपल्या सामान्य बुद्धीप्रमाणे त्या देहालाच ते वाक्य चिटकवून टाकतो. बोलण्याचे केंद्र वेगवेगळे असतात. म्हणजे जेव्हा मी म्हणते की मी हा निर्णय घेतला असं जेव्हा मी म्हणते, तेव्हा बोलतोय देहच, पण निर्णय घेतला आहे बुद्धीने, बुद्धीच्या केंद्रस्थानातून बोललं जात आहे. तसं भगवंत म्हणतात की मला कर्मलिप्त करत नाही, बोलतोय देहच, पण स्वरूपस्थितीच्या केंद्रातून हे वाक्य येतं. आणि असे अनेक ठिकाणी आपण बघतो हे की 3ऱ्या अध्यायात एक श्लोक आला आहे बघा, नमे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन. ह्या संपूर्ण तिन्ही लोकांमध्ये मी करण्यासारखं काहीही कर्तव्य मी केलंच पाहिजे असं काहीही नाही आहे. हा श्लोकसुद्धा त्याच केंद्रातून येतो, स्वरूपस्थितीमधूनच हा श्लोक येतो. निर्गुण निराकार परब्रह्म ह्या स्थितीतूनच तो श्लोक येतो. का? कारण ब्रह्म, तिथून हा श्लोक का येतो? कारण परब्रह्म कसं आहे, तर परब्रह्म आपण 2ऱ्या अध्यायाच्या 11 ते 30 श्लोकामध्ये आत्म्याची लक्षणं बघितली. तर ती काय आहेत? कसा आहे आत्मा? अविकारी आहे किंवा अविनाशी आहे, अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, नित्य आहे, स्थाणू आहे, सर्वगत आहे. असा जो आत्मा आहे तो अकर्ता आहे. अकर्ता का? कारण कुठलीही क्रिया होण्यासाठी तिथे जागा हवी ना. किंवा मी इथून आतल्या खोलीत जाईन, तर इथून मी उठून तिथे जाण्याची क्रिया कधी घडेल? जेव्हा मी आत नाही आहे तेव्हा ना. मी जर सगळीकडे आहे, आता हेच पॉसिबल नाही आहे, पण परब्रह्मासाठी हे पॉसिबल आहे की परब्रह्म सगळीकडे, ते एका ठिकाणून उठून दुसरीकडे जाऊ शकत नाही. आपल्यासाठी पॉसिबल आहे, कारण मी इथून उठून आत जाऊ शकते, कारण मी इथे आहे म्हणजेच मी आत नाही आहे, आणि मग मी इथून तिथपर्यंतचा प्रवास करू शकते आणि मग ती क्रिया घडते. पण परब्रह्म अशी क्रिया करू शकत नाही, कारण परब्रह्म सगळीकडे आहे, सदा सर्वत्र सम नित्य स्थाणू सर्वगत सगळीकडे परब्रह्म ठासून भरलेलं आहे. त्याच्यामुळे एका ठिकाणून उठून दुसऱ्याकडे जाणं हे परब्रह्माला शक्य नाही. परब्रह्म अविकारी आहे, त्याच्यामध्ये कुठलेही विकार संभवत नाहीत. विकार म्हणजे बदल. जसं दुधाचं दही झालं तर दुधामध्ये विकार उत्पन्न झाला आणि दही झालं, असं परब्रह्मामध्ये ब्रह्म आणि त्याच्यानंतर वेगळं काहीतरी झालं असंही घडत नाही. ब्रह्माचे काही व्हेरिएशन्स नाही आहेत. त्याच्यामुळे परब्रह्म हे अकर्ता आहे, तिथे कुठल्याही क्रिया नाहीत. आणि म्हणून त्या स्टँडपॉईंटवरनं जेव्हा भगवंत बोलतात तेव्हा ते खरं होतं, किंवा तेव्हा त्या वाक्याला काही अर्थ येतो की इथे काहीच क्रिया घडत नाहीत. तिथं काही क्रिया घडत नाहीत, त्या स्थितीशी, आपल्या स्वरूपाशी सतत अनुसंधानात असलेल्या व्यक्तींनी जेव्हा कुठलीही क्रिया केली तेव्हा त्या क्रियेचा लेप स्वरूपावर जात नाही. कारण ब्रह्माला कोणीही लिप्त करू शकत नाही. म्हणून खूपदा कर्मविपाकाचा सिद्धांत सांगताना सर्रासपणे हे उदाहरण असं दिलं जातं की रामांनी वालीचा लपून वध केला
आणि त्या कर्माचं कर्मफल म्हणून कृष्ण अवतारामध्ये व्याधाचा बाण कृष्णांना लागला. हे इतकं पोरकटपणाचं वक्तव्य आहे, इतकं पोरकटपणाचं वक्तव्य आहे. कारण तुम्हाला आम्हाला आपल्या स्वरूपाचा विसर पडतो, पण भगवंताला आपल्या स्वरूपाचा विसर कधीच पडलेला नसतो. भगवंत सतत स्वरूपामध्ये स्थित असतात. त्यांचा देह लीला म्हणून ह्या सृष्टीमध्ये कार्य करत असतो, पण त्यांनाच कधीही आपल्या स्वरूपाचा विसर पडलेला नसतो. आणि मग जे आपल्या स्वरूप स्थितीमध्ये नित्य आहेत आणि देह काम करतोय, तिथे कर्तृत्व भावच नाही आहे. जो कर्ता आहे ना, तोच भोगता होतो. ज्यांनी चोरी केली आहे ना, त्यालाच कैदेत टाकलं जातं. जो कर्ता आहे तोच भोगता आहे. जर मी कर्ताच नसेल तर मी भोगतासुद्धा होत नाही. कर्तृत्व असेल तरच भोक्तृत्व तुमच्याकडे येतं. आणि रामांनी जेव्हा वालीचा वध केला तेव्हा त्यांनी काहीतरी मी वध केला, मी वध करतो, हा अधर्मी आहे, मी अशा भावनेतून केला नव्हता. त्यांनी पर्सनल अजेंडा ठेवून मारलं नाही आहे वालीला. त्यांचा वैयक्तिक कुठलाही स्वार्थ नव्हता वालीला मारण्यामध्ये. मग जेव्हा वैयक्तिक स्वार्थाशिवाय, पर्सनल अजेंड्याशिवाय कामं केली जातात, तेव्हा त्याचं कर्तृत्व जेव्हा आपण घेत नाही, तेव्हा त्याचं भोक्तृत्वसुद्धा आपल्याकडे येत नाही. परमेश्वराकडे, ईश्वराकडे, भगवंताकडे कर्तृत्व नाही आणि म्हणून भोक्तृत्व नाही. क्रिया सगळ्या होत आहेत, पण त्या क्रिया मी केल्या असं म्हणत नाही. कारण स्वरूपस्थितीचं ज्ञान सतत प्रेझेंट मोमेंटमध्ये सतत आहे. म्हणून 13व्या अध्यायामध्ये 13व्या श्लोकामध्ये जेव्हा भगवंत म्हणतात ना की तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारम अव्ययम, हे चारी वर्णाची निर्मिती जरी मी केली असली तरीसुद्धा तुम्हाला अकर्ता समज. तू हे जाणून घे की मी ह्याची निर्मिती केली नाही, मीच केली आहे तरी मी केली नाही. हे जाण की मी ह्याचा कर्ता नाही. कर्तृत्व भोक्तृत्व परमेश्वराकडे असत नाही. कर्तृत्व भोक्तृत्वाचा मूर्खपणा फक्त जीव करतो, बाकी कोणीही करत नाही. जीव म्हणजे काय खरं तर, आता कुठली क्रिया होताना, कुठलंही कार्य होताना आपण थोडंसं असं बघूयात की शरीर हे उपकरण आहे. कसं ते आधी ऐकून घ्या काय आहे आणि मग आपण त्याच्यावर थोडंसं विवेचन करूयात. शरीर हे उपकरण आहे, जीव हा कर्ता आहे, ईश्वर हा करविता आहे आणि ह्या सगळ्याचं अधिष्ठान अकर्ता असलेलं ब्रह्म आहे. आता हे वाक्य थोडंसं आपण एक्सप्लेन करूयात. आता आपण हे का एक्सप्लेन करतोय किंवा आपण इतक्या डिटेलमध्ये का चाललो आहे, हे एकाच ओळीवर नमां कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा, ह्या एकाच ओळीवर आपण इतकं विवेचन का करतोय, आपण काय इतकं डीपमध्ये जाऊन ऐकण्याचा प्रयत्न करतोय. कारण 18व्या श्लोकामध्ये, 4थ्या अध्यायाच्या 18व्या श्लोकामध्ये ज्ञानकर्मसन्यासाचं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र येणार आहे. ते ह्या चौथ्या अध्यायाचं सुद्धा महत्त्वाचं सूत्र आहे आणि संपूर्ण भगवद्गीतेचं सुद्धा महत्त्वाचं सूत्र आहे. तो श्लोक आपल्याला कळावा म्हणून त्याची पूर्वतयारी आत्ता आपली चाललेली आहे. तो श्लोक कळण्यासाठी काही संकल्पना आपण आधी समजून घेतल्या तर तो श्लोक कळायला आपल्याला सोपा जाणार आहे. म्हणून आपण थोडंसं जीव, ईश्वर, ब्रह्म ह्याबद्दल थोडंसं विवेचन आपण आत्ता मांडूयात, जेणेकरून आपल्याला 18वा श्लोक कळायला सोपा होईल. तर शरीर उपकरण आहे, जीव कर्ता आहे, ईश्वर करविता आहे आणि ब्रह्म अधिष्ठान अकर्ता आहे. म्हणजे काय तर हा जो पंचभौतिक देह आहे हा जड आहे. जड म्हणजे किती जड? जितका जड हा टेबल आहे तितका जड. जितकी जड ही पेन्सिल आहे, हा पेन आहे, हे वही पुस्तक आहे, तितकं जड हे शरीर आहे.
हे कळायला आपल्याला खूप परिश्रम पडतात की शरीर इतकं जड, पण आपल्याला याचा अनुभव आहे. प्राण गेल्यानंतर खरंच जसा हे लाकूड पडलं आहे, जसं टेबल पडलं आहे, तसंच अगदी चलनवलन रहित तो देह पडतो. तो देह पूर्णपणे जड आहे, पण त्या देहाला उपकरण म्हणून वापरलं जातं. कोण वापरतं? त्या देहाचा उपकरण म्हणून कोण वापर करतं? तर जीव उपकरण म्हणून वापर करतो. तर जीव म्हणजे काय? जीव म्हणजे अंतःकरण चतुष्टयामध्ये पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. आता अंतःकरण चतुष्टय म्हणजे काय हे असं एक 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 बोलायला गेलं की एकातून एक अनेक कंगोरे उघडत जातात ह्याचे. तर अंतःकरण चतुष्टय म्हणजे काय? तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या चारीला मिळून म्हणायचं अंतःकरण चतुष्टय. आता 4 गोष्टी आहेत म्हणून चतुष्टय म्हटलं. नुसतं अंतःकरण म्हटलं तरी चालणार आहे. अंतःकरणाचे हे 4 वेगवेगळ्या भूमिका आहेत ह्या अंतःकरणाच्या. म्हणजे जेव्हा संकल्प विकल्प करतं अंतःकरण तेव्हा त्याला मन म्हणायचं. संकल्प विकल्प म्हणजे काय की पर्याय ठेवतं, हे करू की नको करू, म्हणजे आज व्हिडिओचं शूटिंग करू की नको करू, आज जमेल की नाही जमणार, सगळी कामं मॅनेज होतील का नाही होणार, ह्या सगळ्याचा द्वंद्व सकाळपासून चालू आहे. हे सगळं चालू आहे, हे कोणी केलं तर मनाने केलं. मग सगळे कॉन्सिक्वेन्सेसचा विचार करून करून शेवटी बुद्धीने निर्णय घेतला की नाही आज शूटिंग करूच यात. मग तेव्हा जेव्हा अंतःकरण निर्णय घेतं तेव्हा त्याला बुद्धी म्हणायचं. संकल्प विकल्प करतं, पर्यायांचा विचार करतं तेव्हा त्याला मन म्हणायचं. निर्णय घेतं त्यावेळेस बुद्धी म्हणायचं. मग आता बुद्धीने निर्णय झाला की आज शूटिंग करायचं. मग दिवसभर आता माझ्या डोक्यात हाच विचार घोळत राहिला की आज शूटिंग करायचं आहे, आज कामाचं व्यवस्थापन असं केलं पाहिजे, लवकर स्वयंपाक आटोपला पाहिजे, लवकर जेवणं झाली पाहिजेत, रात्री आपल्याला शूटिंग करायला बसायचं आहे. मग हे मुद्दे सांगूयात का, ते मुद्दे सांगूयात का, कुठल्या गोष्टींनी हा श्लोक जास्त छान एक्सप्लेन करता येईल, हे सतत डोक्यामध्ये आता व्हिडिओचेच शूटिंगचेच एपिसोडचेच विचार घोळायला लागले. जिथे विषय घोळत राहतो त्याला म्हणायचं चित्त. आणि हे सगळं झाल्यानंतर, शूटिंग पूर्ण झाल्यानंतर मी म्हणते मी शूटिंग आज पूर्ण केलं, हा झाला अहंकार. आणि ह्या चारीहीच्या एकत्रित गोष्टीला म्हणायचं अंतःकरण. वेगवेगळ्या पद्धतीने अंतःकरण जेव्हा काम करतं तेव्हा त्याला वेगवेगळी नावं दिली जातात. म्हणजे मी माझ्या मुलाची आई आहे, नवऱ्याची बायको आहे, भावाची बहीण आहे, मी एकच आहे, पण वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळी नाती आहेत, वेगवेगळे संबोधन आहेत. तसं अंतःकरण एकच आहे, पण त्याच्या कार्यानुसार त्याला मन, बुद्धी, चित्त, अहंकार असं सॅग्रिगेट केलं जातं. तर ह्या अंतःकरणामध्ये परब्रह्माचं प्रतिबिंब पडलं, त्याला म्हणायचं चिदाभास. प्रतिबिंब म्हणतात, कधी त्याला आभास म्हणतात. तर तो चिदाभास म्हणजे आत्म्याचं प्रतिबिंब त्या अंतःकरणामध्ये पडलं आणि अंतःकरण ॲक्टिवेट झालं. जसा देह जड आहे ना, तसं अंतःकरणसुद्धा जड आहे. हे अजून अवघड होतं. देह जड कळायला थोडं प्रयत्नाने कळतं, पण अंतःकरण जड आहे हे कळायला अजून अवघड जातं. कारण मन, बुद्धी जड कशी, सगळं कार्य आपलं विचाराचं वगैरे तिथेच चालतं, मग जड कसे? पण मन, बुद्धी, चित्त जड, सगळं जड आहे. पण त्याच्यामध्ये जेव्हा आत्म्याचं प्रतिबिंब किंवा आत्म्याचा आभास होतो, ज्याला चिदाभास असं म्हणतात, त्याच्यामुळे ते अंतःकरण ॲक्टिवेट होतं. आणि मग अंतःकरण वृत्ती जी आहे अहंकाराची, त्याला वाटतं की आपणच ग्रेट आहोत, आपल्याकडे सगळी ताकद आहे, आपण काय म्हणतात स्वयंप्रकाशित आहोत. आपण जसं समजा सूर्याच्या अनुपस्थितीमध्ये रात्री चंद्र जेव्हा प्रकाश देतो तेव्हा चंद्राला जर असं वाटलं की सूर्याची काय गरज आहे, रात्री मी प्रकाश देतो सगळ्या सृष्टीला, पण चंद्र प्रकाश सृष्टीला देतो रात्री, पण तो सूर्याकडूनच घेतलेला असतो.
सूर्य स्वयंप्रकाशित आहे आणि चंद्र परप्रकाशित आहे, म्हणून चंद्राने अहंकार करून उपयोग नाही की मी रात्री सृष्टीला प्रकाश देतो. तसं परब्रह्म चैतन्य आहे, तिथे चेतनता आहे, अंतःकरण जड आहे, त्याच्यामध्ये हे प्रतिबिंब पडलं आणि हे ॲक्टिवेट झालं. पण ह्याला वाटलं की मी स्वयंप्रकाशित आहे आणि म्हणून तिथे अहंकाराची निर्मिती झाली आणि तो अहंकार म्हणतो की मीच करणार, मीच करता, मीच गोष्टी घडवून आणतो. आणि मग जीव स्वतःकडे कर्तृत्व घेतं आणि ह्या शरीराकडून कार्य करवून घेतं, शरीराकडून इंद्रियांकडून कार्य करवून घेतं. पण ह्या जीवाला कर्तृत्व करण्यासाठी किंवा कुठलेही कार्य करण्यासाठी, कुठलीही क्रिया करण्यासाठी जी काही सामुग्री लागते ती सामुग्री पुरवणारा आहे ईश्वर. तो सगुण निराकार सर्वव्यापक सर्वज्ञ कर्माध्यक्ष ईश्वर. तो ह्या जीवाला सामुग्री प्रदान करतो. म्हणजे सगळ्यांकडे सगळ्या गोष्टी नसतात. कोणाकडे चांगला गाणारा गळा आहे, कोणाला छान पेंटिंग करता येतं, कोणाला छान वाद्य वाजवता येतं, कोणी अभ्यासामध्ये हुशार आहे. हे कोणी दिलं? एखादं मूल आपण बघतो बघा, हल्ली टॅलेंट शोज असतात, त्या टॅलेंट शोजमध्ये लहान लहान मुलं उत्तम गाताना आपण बघतो किंवा उत्तम नाचताना बघतो आणि आपण काय म्हणतो, दैवी आहे बाबा, हा कुठे शिकायला गेला होता ह्या वयात, इतकं कसं काय येतं ह्या मुलाला, हे दैवी आहे. हे लहान मुलाच्या ह्याच्यात आपल्याला कळतं. पण आपल्याला मिळालेल्या सगळ्याच गोष्टी ह्या ईश्वर दत्त असतात. आपल्याला सामुग्री कुठली द्यायची, कधी द्यायची हा निर्णय ईश्वराचा आहे. एखाद्याने अंबानीच्या घरात जन्म घ्यायचा का झोपडपट्टीमध्ये जन्म घ्यायचा? अंबानीच्या घरात जन्म घेतल्यानंतर त्याला मिळणाऱ्या सामुग्री वेगळ्या आहेत, झोपडपट्टीत जन्म घेतल्यानंतर त्याला मिळणाऱ्या सामुग्री वेगळ्या आहेत. आणि हा कोण ठरवतं? हे ईश्वर ठरवतं, कारण तो कर्माध्यक्ष आहे. तुमच्या कर्माप्रमाणे ते दान तुमच्या पदरात तो घालतो. तिथे तो अजिबात बायस नाही, तो भेद करत नाही. मग मला जे काही मिळालेलं आहे, मग माझं शरीर, माझी माणसं, माझी परिस्थिती, वस्तू, माझ्या आयुष्यातल्या घटना, ही सगळी सामुग्री मला ईश्वराने दिलेली आहे. आणि मग त्या सामुग्रीमध्ये जे काही पॉसिबल आहे ते कर्तृत्व करतो जीव. आणि जीव म्हणतो मी केलं. अरे तुला ती सामुग्रीच जर मिळाली नसती तर तू हे केलं असतंस का? किंवा ती मिळालेली सामुग्री वापरायची कशी ही अंतःप्रेरणासुद्धा ईश्वरच देतो. नुसतं बाह्य सामुग्री नाही तर ती सामुग्री वापरण्याची अंतःप्रेरणासुद्धा ईश्वर देतो. मग सामुग्री तुला ईश्वराने दिली, ती वापरण्याची प्रेरणा तुला ईश्वराने दिली, तर तू करता कसा? हे सगळं जे आहे ते ईश्वर तुझ्या मार्फत करवून घेतोय. म्हणजे कसं असतं की जेव्हा आपण असं म्हणतो की अंतःकरणामध्ये आत्म्याचं प्रतिबिंब आलं, चिदाभास तिथे आला आणि अंतःकरण ॲक्टिवेट झालं, म्हणजे आत्म्याचं प्रतिबिंब आणि अंतःकरण ह्या कॉम्बिनेशनला जीव म्हणायचं. ते अंतःकरण ॲक्टिवेट झालं आणि मग पुढची कामं झाली. हे इतकं समजायला सोपं आहे. म्हणजे अगदी साधं उदाहरण जर आपण घेतो ना, वॉशिंग मशीनचं उदाहरण घेऊयात आपण. कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मशीनचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता की वॉशिंग मशीन आहे, पण त्या वॉशिंग मशीनमध्ये ते वॉशिंग मशीन आहे ते जड आहे. जसं हा टेबल जड आहे तसं ते मशीन जड आहे. आता त्या मशीनमध्ये जेव्हा गृहिणी कपडे टाकेल, पाण्याचं कनेक्शन त्याला देईल, वॉशिंग पावडर टाकेल, तेव्हाच तर तो कपडे धुवेल ना, तेव्हाच त्या मशीनमध्ये कपडे धुण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. जर मशीनमध्ये हे सगळं दिलंच नाही तर कपडे धुतले जाणारच नाहीत. आणि हे सगळं दिलं
तरीसुद्धा जर स्विच ऑन केलेला नसेल तरीसुद्धा मशीन चालणार नाही. आणि मग ते स्विच काय आहे, तर कनेक्शन आपण जे केलेलं आहे, आत्म्याचं प्रतिबिंब जे अंतःकरणात पडले ते मुख्य चैतन्याकडून आलेलं कनेक्शन, तिथून ते चालू झालं. मशीन तोपर्यंत चालू होणार नाही जोपर्यंत त्याला इलेक्ट्रिक करंट दिला जाणार नाही. अंतःकरण आणि देह तोपर्यंत कार्य करणार नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये चिदाभास असणार नाही. ते कनेक्शन आहे. आणि ते कनेक्शन असल्यानंतरसुद्धा सामुग्री द्यावी लागेल ईश्वरांनी, आणि मग त्या मशीनमध्ये कपडे धुण्याची प्रोसेस कंप्लीट होईल. आणि हे असं सगळं चिदाभासाकडून किंवा इलेक्ट्रिक करंट आपण घेतला आहे, आपल्यामध्ये पाणी, वॉशिंग पावडर, कपडे टाकले गेलेत, आपण फक्त ते फिरवल्यासारखं केलेलं आहे. आणि मग त्याचा जर कर्तृत्व अभिमान मशीनला झाला की मी कपडे धुतले, तर ते कितपत योग्य आहे. जर तुला कनेक्शनच दिलं नसतं, जर तुला कपडे, पाणी, पावडरच दिली नसती, तर तू हे कार्य करू शकला नसता. जीव करते पण स्वतःकडे घेतो जे त्याच्याकडे मुळीच नाही आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये एक ओळ बघितली आपण, अहंकार विमूढात्मा कर्ता अहम इति मन्यते. मीच करता आहे असं अहंकाराला वाटतं. ते का वाटतं, तर ते अज्ञानामुळे वाटतं. मायेचे आता एकात एक विषय निघत जातात. हा अजून एक वेगळा विषय सुरू होईल खरं आता इथे. आता बोलले तर आपण, हा फक्त एक वाक्य आपण त्यानंतर एक्सप्लेन करू कधीतरी. मायेचे तीन आवरणं असतात, अज्ञान, विक्षेप आणि मल. बघूयात आपण ते पुन्हा केव्हा तरी. पण त्या अज्ञानाच्या आवरणामुळे स्वरूपाचं ज्ञान जीवाला नसतं. आपण परप्रकाशित आहोत हे त्याच्या लक्षात येत नाही, आणि म्हणून तो कर्ताभाव स्वतःकडे घेतो. पण ईश्वराकडे हा कर्ताभाव नसतो, कारण ईश्वर आपल्या स्वरूपाला कधीही विसरत नाही. म्हणून ईश्वराला सर्वज्ञ म्हणतात आणि जीवाला अज्ञानी म्हणतात. कसलं ज्ञान, तर स्वरूपाचं ज्ञान. स्वरूपाचं ज्ञान आपल्याकडे नाही म्हणून आपल्याला अज्ञानी म्हणायचं. मग व्यवहारी जगातलं कितीही ज्ञान तुमच्याकडे असलं पण स्वरूपाचं ज्ञान नसलं तर तुम्ही अज्ञानी. आणि ईश्वर मात्र आपल्या स्वरूपामध्ये स्थित असतो म्हणून तो सर्वज्ञ. तर असा जो ईश्वर आहे त्यांनी ह्या 4 वर्णांची निर्मिती केली, पण तो स्वरूपामध्ये सतत स्थित आहे. प्रकृतीमध्ये ह्याची निर्मिती जरी झाली असली तरी तो स्वरूपात स्थित असल्यामुळे भगवंत म्हणतात की मी ह्याचा करता नाही, म्हणून मला कर्म कुठलंही लिप्त करू शकत नाही, मला कर्मफलाची सुद्धा अपेक्षा नाही. आणि दुसऱ्या ओळीमध्ये भगवंत म्हणाले इतिमा योभिजानाति कर्मभिर्न सबध्यते. आणि हे अशा प्रकारे जो मला जाणून घेईल त्यालासुद्धा कर्म बाधणार नाहीत. आता का बाधणार नाहीत, कारण ईश्वर म्हणजे काय आहे. आपण जेव्हा 3 स्टँड पॉईंट बघितले तेव्हा ईश्वर म्हणजे काय आहे, तर शुद्ध सत्वप्रधान मायेमध्ये परब्रह्माचं जे प्रतिबिंब पडलं त्याला ईश्वर असं म्हणतात. शुद्ध सत्वप्रधान मायेमध्ये, टेक्निकल वर्ड्स आहेत, नुसते ऐकून घ्या, हळूहळू उलगडा होत जाईल. हेवी श्लोक आहेत, शांतपणे ऐका, पुन्हा पुन्हा ऐका, नाही समजलं तर, पण कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. शुद्ध सत्वप्रधान मायेमध्ये परब्रह्माचं जे प्रतिबिंब पडलं त्याला ईश्वर असं म्हणायचं. आणि अंतःकरणामध्ये परब्रह्माचं जे प्रतिबिंब पडलं त्याला जीव असं म्हणायचं. म्हणजे जीव काय किंवा ईश्वर काय हे दोन्ही प्रतिबिंब आहेत, आणि बिंब काय आहे तर परब्रह्म आहे. मग ईश्वराला आपल्या बिंबाप्रती पूर्ण ज्ञान आहे, पण जीवाला मात्र आपण प्रतिबिंब आहोत हे अज्ञान आहे, आणि आपल्या स्वरूपाचंही अज्ञान आहे. म्हणून जेव्हा जीव हे समजेल
की मी सुद्धा मुळात परब्रह्म आहे, माझं सुद्धा मूळ स्वरूप परब्रह्म आहे, हे जेव्हा जीवाला समजेल तेव्हा तो सुद्धा कर्तृत्व आणि भोक्तृत्वापासून मोकळा होईल जसा ईश्वर आहे. आणि एकदा कर्तृत्वापासून भोक्तृत्वापासून लांब झालात की कर्मबंधन संपलं. ईश्वराला स्वरूपाचं ज्ञान आहे आणि जीवाला ते नाही. ह्या भेदामुळे ईश्वर कर्म करूनसुद्धा त्याच्यापासून वेगळा राहू शकतो आणि जीव मात्र त्या कर्मामध्ये अडकत राहतो. जेव्हा आपलं स्वरूपज्ञान आपल्याला होईल, अज्ञान 3 प्रकारचे किंवा ज्ञान 3 प्रकारचे, अज्ञान म्हणण्यापेक्षा मुख्य ज्ञान 3च प्रकारचे. काय शंकराचार्यांनी जे श्लोकामध्ये सांगितलं आहे, ब्रह्मसत्यम हे पहिलं ज्ञान, जगत मिथ्या हे दुसरं ज्ञान आणि जीवो ब्रह्मैव नापराहा हे तिसरं ज्ञान. ब्रह्म तेवढंच सत्य आहे, हे दिसणारं जग भासमान आहे. मिथ्या म्हणजे खोटं आहे, नाहीचे नाही आहे, पण ते भास आहे, हे भासमान आहे. आणि जीव हाच ब्रह्म आहे. हे 3च स्टेप्स आहेत ज्ञानाच्या. ह्या स्टेप्स आपल्याला कळल्या की आपण कर्मबंधनातून मोकळे झालो. म्हणून भगवंत म्हणतात, मला कर्म लिप्त करत नाही, मला कर्म फलाची आशा नाही. असं जो कोणी स्वतःबद्दल जाणून घेईल, माझ्याबद्दल किंवा स्वतःबद्दल जाणून घेईल, कारण सगळ्याचं तत्त्व एकच आहे, तो ह्या कर्मबंधनापासून मुक्त होईल. कारण आपल्याला ज्या करता करता आपण म्हणतो खूप गोष्टीसाठी हे केलं ते केलं ते केलं, पण साधी गोष्ट आहे की आपल्याला जे सामुग्री आपल्याकडे आहे त्याच्यानुसार आपण करणार आहोत. आपण सामुग्रीमध्ये नाही बदल करू शकत. म्हणजे माझ्याकडे डाळ तांदूळ आहे तर मी वरण भातच करू शकते, पुरणाच्या पोळ्या नाहीत करता येणार, कारण पुरणाच्या पोळीची सामग्री ईश्वराने मला दिली नाही. मग मी डाळ तांदूळाचं असल्यामुळे वरण भात केला, त्या वरण भाताचं कर्तृत्व मी काय घेणार? माझ्याकडे पर्याय काय होता वरण भात करण्याशिवाय? तसं आपलं कर्तृत्व भाव सोडला की भोक्तृत्व आपोआप निघतं आणि मग कर्ता आणि भोक्ता ह्या दोन्हीच्या बाहेर आपण आलो की आपण कर्मबंधनातून मोकळे होतो, असं भगवंतांनी ह्या 14व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. एकाच श्लोकावर आपण विस्तृत विवेचन केलं आहे, कारण हे कन्सेप्ट क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. पुढचे महत्त्वाचं जे सूत्र येणार आहे पुढचं, त्याच्यासाठी ह्याची आवश्यकता आहे. 15व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः. अशाच पद्धतीने पूर्वीच्या मुमुक्षूंनी सुद्धा काम केलं. कशा पद्धतीने? स्वरूपामध्ये स्थित व्हायचं, कर्म प्रकृतीसाठी, योग आपल्यासाठी, अशा पद्धतीने अनेक मुमुक्षूंनी काम केलं. कुरु कर्मैव तस्मात्वम, तूही तशाच पद्धतीने कर्म कर. पूर्वई पूर्वतरं कृतं, पूर्वीच्या ज्या लोकांनी जसं काम केलेलं आहे तसंच तू कर. आणि पूर्वी कोणाकोणाची उदाहरणं आली आहेत? जनक राजाचं उदाहरण आलेलं आहे 3ऱ्या अध्यायामध्ये, किंवा ह्या श्लोकाच्या सुरुवातीला सूर्य, इक्ष्वाकू, मनु यांचं उदाहरण आलेलं आहे. भगवंतांनी स्वतःचं उदाहरण दिलेलं आहे या सगळ्यामध्ये. तर असं सगळ्यांनी जे केलेलं आहे तसंच तू कर. म्हणजे आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असतं पण आपल्याला रस्ता माहीत नसतो. मग आपण काय करतो? ज्यांनी त्या रस्त्याचा वापर केलेला आहे त्याला आपण विचारतो की बाबा मला अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे, कसं जाऊ? ज्यांनी तो रस्ता वापरलेला आहे तो सांगतो की अरे इकडून नको जाऊ, हा लॉंग कट आहे, इथे खड्डे आहे, तिथे सिग्नल आहे, तू हा जा, हा शॉर्टकट आहे, हा रस्ता घे, इथे रस्ते चांगले आहेत, इथे रस्त्यावर जागोजागी फूड मॉल पण मिळतील तुला, थोडासा ड्राईव्ह करताना तुला थोडंसं विश्रांती पण घ्यायला मिळेल, रिफ्रेशमेंट पण होईल आणि सुखकर पद्धतीने तुझा प्रवास पूर्ण होईल. तेव्हा तू हा रस्ता न घेता इकडचा रस्ता घे. असं कोण सांगू शकेल? ज्यांनी तो रस्ता वापरलेला आहे.
तसं भगवंत म्हणतात की ह्या सगळ्यांनी ह्याच पद्धतीने मार्गक्रमणा केलेली आहे आणि स्वतःला कर्मबंधनातून मुक्त करून घेतलेलं आहे. मुक्त करून घेतलेलं आहे हे वाक्य चुकीचं आहे, कारण ते अज्ञान आहे. असो, तो विषय वेगळा. तर सगळ्यांनी ह्या ज्या पूर्वीच्या मुमुक्षूंनी जो मार्ग अवलंबला तोच मार्ग तू सुद्धा अवलंब. पण आता इथे काय आहे बघा, यांनी सांगितले की पूर्वैरपि मुमुक्षुभिः, पूर्वीच्या मुमुक्षूंनी जो मार्ग अवलंबला. आता मुमुक्षु म्हणजे काय, तर मुमुक्षु म्हणजे ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याला मुमुक्षु म्हणायचं. पण अर्जुनाला इथे मोक्षाची इच्छाच नाही आहे, मग त्याला हा मार्ग का घ्यायला सांगितला आहे भगवंताने. अर्जुन मुमुक्षु जरी नसला तरी अर्जुनाचं आत्ता समस्या काय आहे, आत्ता सद्य परिस्थितीमध्ये जेव्हा हे सगळे श्लोक चालू आहेत तेव्हा अर्जुनाची समस्या काय आहे. अर्जुनाला समोर आलेलं कर्म नकोसं वाटतंय आणि त्यापासून जे कर्मफल येईल तेही नकोसं वाटतंय आणि म्हणून त्याला कर्म आणि कर्मफल ह्या दोन्हीतून सुटका हवी आहे. म्हणून कर्मातून सुटका हवी आणि कर्मफलातून सुटका हवी असेल तर हाच एक मार्ग आहे. म्हणजे कसं आहे की कर्मयोग जेव्हा आपण करतो, निष्काम कर्मयोग जेव्हा आपण असं म्हणतो, तेव्हा निष्काम कर्मयोगामध्ये काय असतं तर फलाची इच्छा सोडा आणि कर्म करा. म्हणजे आधी भोक्तृत्व सोडा, मग हळूहळू कर्तृत्व आपोआप गळून पडेल. जर भोगाकडे आपण लक्ष द्यायचं नाही आहे, फल काय येणार आहे ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे, तर आपोआप कर्तृत्व हळूहळू गळून पडतं. हा कर्मयोगाचा मार्ग. ज्ञानयोग काय सांगतं, आधी कर्तृत्व सोडा मग भोक्तृत्व आपोआप मागे पडेल. म्हणजे कर्मयोग म्हणतो भोक्तृत्व सोडा कर्तृत्व गळून पडेल, ज्ञानयोग म्हणतो कर्तृत्व सोडा भोक्तृत्व गळून पडेल. पण पोहोचाल एकाच ठिकाणी. म्हणजे पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत मला जायचं आहे, 10 किलोमीटरचा रस्ता आहे. पैकी पहिल्या 5 किलोमीटरमध्ये किंवा दुसऱ्या 5 किलोमीटरमध्ये तुम्ही एकदा कधीतरी सायकलचा वापर करू शकता. उरलेले 5 किलोमीटर तुम्हाला चालत जावं लागणार आहे. पण अशा पद्धतीने तुम्हाला ए पासून बी पर्यंतचा प्रवास पूर्ण करायचा आहे. मग कर्मयोगावाला काय करेल आणि ज्ञानयोगावाला काय करेल, तर कर्तृत्व. आता कर्मयोग ज्ञानयोग असं आपण ह्याच्यामध्ये म्हणतोय, पण एक जण आधी सायकल वापरेल 5 किलोमीटर नंतर ते चालत जाईल, किंवा एक जण उलटा करेल, आधी चालत जाईल नंतर सायकल वापरेल. म्हणजे कर्मयोगवाला काय करेल, आधी भोक्तृत्व सोडेल आणि कर्तृत्व गळून पडेल, आणि ज्ञानयोगवाला आधी कर्तृत्व सोडेल आणि भोक्तृत्व गळून पडेल. पण पोचणारा दोघांचं डेस्टिनेशन एकच आहे. म्हणून मुमुक्षूंनी जो मार्ग अवलंबला तोच मार्ग तुला कर्मापासून आणि कर्मफलापासून सुटका हवी असेल तरी तुलासुद्धा तोच मार्ग अवलंबावा लागणार आहे. कारण दोन्हीचं कर्मयोगाचं आणि ज्ञानयोगाचं डेस्टिनेशन सेम आहे. त्याच्यामुळं मुमुक्षू म्हणजे ज्ञानमार्गाने जाणार आहे आणि तू आता कर्माच्या सगळ्या गोंधळात अडकला आहेस, म्हणून तुला कर्मयोग सांगितला आहे, त्या मार्गाने जाणार आहे. दोन्ही शेवटी एकाच पॉईंटला पोहोचणार आहेत. म्हणून पूर्वीच्या लोकांनी जे केलं तेच तू कर, असं एक वाक्य आहे. कुठल्या मार्गाने जावं, जर महान संत लोक महान पुरुषांनी जो मार्ग मळवून ठेवलेला आहे त्या मार्गाने जावं, म्हणजे त्यांनी जो वापरलेला आहे त्या मार्गाने आपण जावं. म्हणून भगवंत म्हणतात की पूर्वी ज्यांनी जसं केलेलं आहे त्यांनी हाच मार्ग वापरला स्वतःच्या स्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी, तेव्हा तूही हाच मार्ग वापर. कर्तृत्व आणि भोक्तृत्वापासून तुला बाहेर पडावं लागेल. 16व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः. कर्म काय आणि अकर्म काय याच्यामध्ये महान महान असे लोक, पंडित, विद्वान, कवी म्हणजे विद्वान बुद्धिमान असे मनुष्य असे सुद्धा मोहित होतात. आता मोह ह्या शब्दाचा अर्थ आपण बघितला आहे अविवेक. मोह म्हणजे काय तर अविवेक.
म्हणजे त्यांना विवेक करता येत नाही, त्यांना व्यवस्थित निवड करता येत नाही. कर्म कशाला म्हणायचं आणि अकर्म कशाला म्हणायचं. मोठ्या मोठ्या बुद्धिमान लोकांनासुद्धा कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय ह्याच्यातले बारकावे कळत नाहीत. तत्ते कर्म प्रवक्ष्यामी यज्ञात वा मोक्षसे शुभात. तर ते मी तुला आता विशेषत्वाने छान उलगडून सांगतो. ते तत्व जे आहे किंवा त्याच्या मागचं जे मर्म आहे ते मी तुला आता उलगडून सांगतो. त्याने काय होईल, यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. ते जाणल्याने, यज्ञात्वा म्हणजे जाणल्याने, मोक्षसे अशुभात, अशुभापासून तुझी मुक्ती होईल. आता अशुभ काय, अशुभ कशाला म्हणायचं. रस्त्यात जाताना मांजर आडवी गेली ह्याला अशुभ म्हणायचं का, किंवा पाल पडली अंगावर त्याला अशुभ म्हणायचं का. नाही, अशुभ एकच काय, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. म्हणजे जन्म मरणाचा हा फेरा हाच अशुभ आहे. आणि ह्या अशुभ फेऱ्यामध्ये का अडकतो जीव, तर तो कर्तृत्व आणि भोक्तृत्व सोडू शकत नाही. कर्म काय अकर्म काय त्याला कळत नाही आणि त्याच्या मुळाशी असलेलं जे अज्ञान आहे त्यामुळे ह्या अशुभामध्ये, ह्या चक्रामध्ये जीव अडकतो. म्हणून ते कसं ओळखायचं, कर्म कशाला म्हणायचं आणि अकर्म कशाला म्हणायचं हे मी तुला आता विशेषत्वाने सांगतो. म्हणजे ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून, ह्या अशुभापासून, ह्या कर्मबंधनापासून, ह्या कर्तृत्व भोक्तृत्वाच्या ट्रॅपमधून तुझी सुटका होईल असं भगवंत म्हणाले. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यंच विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. कर्म म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे, अकर्म म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे, विकर्म म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. कारण कर्माची गती अतिशय गहन आहे असं भगवंत म्हणाले. आता कर्म म्हणजे काय अकर्म म्हणजे काय हे ढोबळमानाने आपल्याला माहीत असतं की शरीराकडून मी एखादं काही बोलण्याचं कर्म बोलते आहे तर ते कर्म आहे. मी गप्प बसले तर मी बोलण्याचं कर्म करत नाही म्हणजे मी अकर्म स्थितीत आहे असं आपण खूप ढोबळमानाने बघत असतो. पण कर्म म्हणजे काय अकर्म म्हणजे काय हे आपल्याला खूप सविस्तरपणे समजून घेतलं पाहिजे. कारण कर्माची गती खूप गहन आहे. कर्म आणि अकर्ममधला भेद भल्या भल्यांना कळत नाही. आणि विकर्म असा इथे एक उल्लेख आलेला आहे. विकर्माबद्दल पुढे फारसं काही बोललेलं गेलेलं नाही आहे. पण विकर्म म्हणजे काय तर निषिद्ध कर्म. शास्त्रामध्ये ज्या कर्माला निषिद्ध म्हटले त्याला विकर्म असं म्हणायचं. तर अकर्म म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय हे सगळं बघायचं. कर्तृत्व भोक्तृत्व कसं येतं, त्याच्यातून कसं बाहेर पडायचं, ह्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अत्यंत सुंदर श्लोक आहे 18वा. कर्मण्य कर्मय पश्येद कर्मणीच कर्मयः सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृत्स्न कर्मकृत. तर हा श्लोक आपण पुढच्या भागामध्ये घेऊयात. हा श्लोक कळावा म्हणून आपण आज इतकं सविस्तर 14व्या श्लोकाचं विवेचन मांडलेलं आहे. ते शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. संकल्पना स्वच्छ झाल्या की हा श्लोक कळायला आपल्याला थोडासा सोपा जाईल. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. असो, महत्त्वाचा 18वा श्लोक आता आपण पुढच्या भागामध्ये घेऊयात. आज इथेच थांबूयात. कृष्णार्पणमस्तु.